नमस्कार, मी इथे काळी पापलेट हलवे घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. साफ करून झालेले आहेत. आता मी कट करते. हे फ्राय करायसाठी मी वरून चिरा लावून घेते आणि ह्याचे मी तुकडे करून घेते. मासे साफ करून झालेले आहेत. आता मी धुवून घेते. इथे मी वाटप काढून घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी बऱ्याचदा माझ्या रेसिपीमध्ये शेअर केलेलं आहे. इथे आता मी त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोकम घालून उकळी काढून घेते. कढीला उकळी झालेली आहे. आता मी कापून घेतलेले माशांचे तुकडे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. हलव्याची कढी तयार आहे. इथे भांड्यात मी कांदा, हिरवी मिरची आणि वरून तेल घालून परतून घेते. यात तिसऱ्या घातलेल्या आहेत मी साफ करून घेतलेल्या, त्या पण परतून घेते. वरून हळद, गरम मसाला घालून पुन्हा एकदा परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून तिसऱ्या शिजायला ठेवते. आता मी झाकण काढते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि ओलं खोबरं सगळं मिक्स करून घेते. पुन्हा एकदा झाकण लावून घेते. तिसऱ्यांमधलं पाणी आटलेलं आहे. त्यावरून मी कोथिंबीर घालते. तिसऱ्यांचं सुकं तयार आहे. इथे मी फरसबीची भाजी बनवत आहे. त्यासाठी फरसबी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. त्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेलं आहे मी. आता भाजी शिजलेली आहे. त्यात ओलं खोबरं, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घेते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. फरसबीची भाजी तयार आहे. इथे मी कोकमाची कढी बनवत आहे. त्यासाठी एक बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर घालून त्यात कोकम आगळ मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून सोलकढी तयार आहे. इथे मी मासे फ्राय करण्यासाठी आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ, कोकम आगळ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशाला व्यवस्थित चोळून लावून घेते. इथे ताटात मी तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स केलेले आहे. ते आता माशांना व्यवस्थित लावून घेते. आणि तव्यावर तेल घेतलेलं आहे गरम करायला. मासा तळून घेते. एका बाजूने तळून झालेले आहे. आता मी दुसऱ्या बाजूने तळून घेते. हलवा तळून झालेला आहे. आता मी सर्व करते. तुम्हाला आजची नॉनव्हेज थाळी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.